आता पुढच्या बातमीपत्राकडे वळणार आहोत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर। शिलापूर भागातील CPRI लॅबचं मुख्यमंत्री करणार उद्घाटन। गिरीश महाजन आणि छगन भुजबळही राहणार उपस्थित। संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज बीड जिल्हा विशेष न्यायालयात सुनावणी। वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर निकाल येण्याची शक्यता। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या खासदारांची मतं फुटली। ठाकरेंच्या पक्षाची 5 तर शरद पवारांच्या पक्षाची 2 मतं फुटल्याचा NDAच्या नेत्यांचा दावा। उपराष्ट्रपती निवडणुकीत इंडिया आघाडीची 14 मतं फुटली। इंडिया आघाडीही फुटणार का? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा। NDAचे CP राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती। इंडिया आघाडीच्या B सुदर्शन रेड्डींचा पराभव। CP राधाकृष्णन यांना 452 तर B सुदर्शन रेड्डींना 300 मतं। ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल। वनमंत्री गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग। अग्निवीर सैनिकाकडून रायफल घेऊन संशयित फरार। संबंधित अग्निवीराची नौदल पोलिसांकडून कसून चौकशी सुरू। संशयिताच्या साथीदाराचाही शोध सुरू। पोलीस अलर्ट मोडवर। नेपाळमधील हिंसाचारानंतर आज आंदोलनकर्त्यांची महत्त्वाची बैठक। पंतप्रधान ओली आणि राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतरच्या रणनीतीवर होणार चर्चा। नेपाळ सैन्यदल प्रमुखांनी केलं शांततेचं आवाहन। नेपाळमधील चिघळलेल्या परिस्थितीमागे आंतरराष्ट्रीय षडयंत्र। आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केला संशय। तर संसदेत घुसून जाळपोळ करणं, शासकीय मालमत्तेचं नुकसान करण्यावरही केली टीका। पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा। हिमाचल प्रदेशला 1500 कोटी तर पंजाबला 1600 कोटींची मदत जाहीर। मोदी हे आपले मित्र, त्यांच्याशी चर्चा आवश्यक। भारतावर जास्त टॅरिफ लादल्यानंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प नरमले तर ट्रम्पशी भेटण्यास आपणही उत्सुक असल्याचं म्हणत पंतप्रधान मोदींनी दिले सकारात्मक संकेत। आशिया कप स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना आज UAE विरोधात। विजयी शुभारंभ करण्यासाठी टीम इंडियाचे शिलेदार सज्ज। आणि आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी। दमदार फीचर्ससह बहुप्रतीक्षित iPhone 17 अखेर लॉन्च। आयफोनचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम iPhone Airचंही दिमाखदार लॉन्चिंग। बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजचे नियोजित कार्यक्रम रद्द केलेले आहेत। मंगळवारी रात्री वरळी डोम इथे पार पडलेल्या बैठकीत देखील अजित पवार अनुपस्थित राहिले। मंगळवारची बैठक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात पार पडली। आजारी असल्यामुळे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची अजित पवार यांच्या कार्यालयाकडून माहिती देण्यात आलेली आहे। तर अजित पवार यांचे आजचे हे नियोजित कार्यक्रम सगळे रद्द करण्यात आलेले आहेत। कालच्या NCPच्या बैठकीला देखील अजित पवार हे अनुपस्थित होते। सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। आजारी असल्यामुळे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची अजित पवार यांच्या कार्यालयाकडून माहिती देण्यात आलेली आहे।